Hello students, welcome back to our next lecture of bookkeeping and accountancy. Today we will learn last part from chapter number 1. Our last part is accounting standard and IFRS, that is International Financial Reporting Standard. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 मधील शेवटचा भाग अकाउंटिंग स्टँडर्ड अँड IFRS. So let's start with accounting standard. Accounting standards. Accounting standards are written policy documents issued by the expert accounting body or by government or other regulatory body. So accounting standard means written policy documents which are issued by either expert accounting body or by the government or by any other recognized regulatory body. मग अकाउंटिंग स्टँडर्ड हे रिटर्न पॉलिसी डॉक्युमेंट्स असतात आणि ते कोण इश्यू करत असतं? त्या देशामधली एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी. म्हणजे भारतामध्ये एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी कोणती आहे? ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. ती भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड काय करते? इश्यू करते. or issued by the government or by any other regulatory body of that country. म्हणजे 3 एजन्सीज किंवा 3 प्रकारे अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू केले जाऊ शकतात. आयदर बाय एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी, आयदर बाय गव्हर्नमेंट और आयदर बाय रेग्युलेटरी बॉडी ऑफ दॅट कंट्री. अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोवाइड द फ्रेमवर्क और नॉर्म्स to be followed in accounting so that the financial statement of different enterprises become comparable. See, accounting standard means what? Accounting standard means nothing but rules, nothing but principles to be followed while accounting. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड काय असतात? तर रूल्स असतात किंवा प्रिन्सिपल्स असतात. त्यालाच नॉर्म्स असं म्हटलं जातं. म्हणजे हे रूल्स किंवा ते जे प्रिन्सिपल्स असतात ते आपल्याला अकाउंटिंग तयार करत असताना काय करायचे असतात? फॉलो करायचे असतात. म्हणजे ते रूल्स किंवा जे प्रिन्सिपल्स असतील ते आपल्याला अप्लिकेबल असतात, लागू असतात. मग भारतामध्ये आपण जेव्हा अकाउंट तयार करतो तेव्हा भारतामध्ये जी बॉडी आहे एक्सपर्ट बॉडी ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, ह्या बॉडीने जे अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू केलेले आहेत त्यानुसार आपल्याला अकाउंटिंग करावं लागतं. मग प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारची एक बॉडी असते किंवा गव्हर्नमेंट स्वतः किंवा रेग्युलेटरी बॉडी अकाउंटिंग स्टँडर्ड काय करते? इश्यू करते. सो अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स नथिंग बट नॉर्म्स, नथिंग बट रूल्स, नथिंग बट प्रिन्सिपल्स दॅट नीड टू बी फॉलोड वाईल अकाउंटिंग. म्हणजे आपण आपले अकाउंट तयार करत असताना जे रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात, जे प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करावे लागतात, जे नॉर्म्स आपल्याला फॉलो करावे लागतात त्याला म्हटलं जातं अकाउंटिंग स्टँडर्ड. सो अकाउंटिंग स्टँडर्ड प्रोव्हाइड फ्रेमवर्क विदिन विच यू हॅव टू प्रिपेअर युअर अकाउंट्स. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला फ्रेमवर्क तयार करते, बरोबर. आणि त्या फ्रेमवर्कमध्ये म्हणजे त्यांनी जे रूल्स सांगितलेले आहेत, त्यांनी जे प्रोसिजर सांगितलेले आहेत, त्यांनी जे प्रिन्सिपल सांगितलेले आहेत त्यानुसार आपल्याला आपल्या कंपनीचे किंवा आपल्या बिझनेसचे अकाउंट्स काय करावे लागतात? तयार करावे लागतात. अकाउंटिंग स्टँडर्ड हेल्प्स टू मेंटेन युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट और फायनान्शियल रिपोर्टिंग. अकाउंटिंग स्टँडर्डमुळे काय होतं की वेगवेगळ्या कंपन्या ज्या आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतात त्यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी येते. युनिफॉर्मिटी म्हणजे काय? ने सारखेपणा येतो. म्हणजे माझ्या कंपनीने तयार केलेली फायनान्शियल स्टेटमेंट, तुमच्या कंपनीने तयार केलेली फायनान्शियल स्टेटमेंट यांचं प्रेझेंटेशन काय असणार आहे? सारखं असणार आहे. म्हणजे आपण अकाउंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचे, ते तयार करत असताना कोणते रूल्स वापरायचे,
हे सर्वांसाठी काय असणार आहे, सारखं असणार. आपल्याला असं करता येत नाही की ही माझी कंपनी आहे, मला पाहिजे तसं मी अकाउंट तयार करेन, असं करता येणार नाही. ICAI म्हणजे भारतामधली जी इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी जे अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला दिले आहेत, त्यानुसारच आपल्याला आपल्या कंपनीचे किंवा आपल्या बिझनेसचे अकाउंट्स तयार करावे लागतात. आणि त्यामुळे काय होतं, माझ्या कंपनीने तयार केलेले अकाउंटिंग म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट आणि तुमच्या कंपनीने तयार केलेली फायनान्शियल स्टेटमेंट, ह्या दोघींमध्ये काय असणार आहे, सिमिलॅरिटी असणार आहे, सारखेपणा असणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन इझिली कम्पेअर अकाउंटिंग स्टेटमेंट ऑफ युअर कंपनी विथ एनी अदर कंपनी. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या सर्व ज्या कंपन्या आहेत त्यांनी जे फायनान्शियल स्टेटमेंट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये सारखेपणा असणार आहे, त्या सर्वांचा फॉर्मॅट सारखा असणार आहे. आणि त्यामुळे आपण त्या इझिली एकमेकांशी काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. कम्पेअर कधी करता येतं, जर त्याच्यामध्ये सारखेपणा असेल तर कम्पेअर करता येतं. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं एरोप्लेन आणि बस यांना कम्पेअर करा, नाही चालणार. कारण की एरोप्लेन आणि बस दोन्ही देखील काय आहेत, डिफरंट आहेत, एकदमच डिफरंट आहेत. हा, जर मी सांगितलं एरोप्लेन आणि हेलिकॉप्टर यांना कम्पेअर करा, तर आपल्याला कम्पॅरिझन करता येईल. म्हणजे कम्पॅरिझन करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी असली पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कम्पॅरिझन करू शकतो. आणि म्हणून जर आपल्याला अकाउंटिंग मध्ये कम्पॅरिझन करायचं असेल तर सर्व कंपन्यांचे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये काय असली पाहिजे, सिमिलॅरिटी असली पाहिजे. आणि ती सिमिलॅरिटी कशामुळे येऊ शकते, अकाउंटिंग स्टँडर्ड. सो अकाउंटिंग स्टँडर्ड हेल्प्स इन मेंटेनिंग युनिफॉर्मिटी, हेल्प्स इन मेंटेनिंग सिमिलॅरिटी इन फायनान्शियल स्टेटमेंट्स. आलं लक्षात, म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये जी सिमिलॅरिटी आणायची असेल, युनिफॉर्मिटी आणायची असेल, तर त्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड उपयोगी आहे. So accounting standards are nothing but written policy documents issued by expert accounting body or may be issued by government or may be issued by regulatory body of particular country. And these accounting standards provides framework of rules, principles, regulation or procedure. म्हणजे हे अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला काय करते, फ्रेमवर्क देते. त्यामध्ये आपल्याला रूल्स असतात, प्रिन्सिपल्स असतात, प्रोसिजर असतात, त्या फॉलो करून आपल्याला आपल्या कंपनीचे अकाउंट्स तयार करावे लागतात. इन एव्हरी कंट्री अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर देअर अँड बिझनेस कन्सर्न नीड टू फॉलो दीज अकाउंटिंग स्टँडर्ड व्हाईल अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड हे फक्त भारतामध्ये आहेत का, नाही, तर प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांचे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. आणि प्रत्येक कंट्रीमध्ये त्यांची जी काही रिकॉग्नाइज बॉडी आहे ती त्यांना जी अप्लिकेबल आहे किंवा त्यांना जे प्रकार चांगल्या प्रकारे असेल त्या प्रकारे अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू करतात. आणि त्या देशामध्ये त्या कंट्रीमध्ये जे बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत किंवा बिझनेस कन्सर्न्स आहेत त्यांना ते अकाउंटिंग स्टँडर्ड काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. म्हणजे अकाउंट तयार करत असताना आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. म्हणजे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स रूल्स, अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स प्रोसिजर issued by expert accounting body, issued by government, issued by regulatory body of particular country. आणि हे सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला अकाउंटिंग करत असताना काय करावे लागतात, फॉलो करावे लागतात. समजा अकाउंटिंग स्टँडर्ड नसेल तर काय होईल, जर अकाउंटिंग स्टँडर्ड नसेल तर काय होईल, मी माझी कंपनीचे अकाउंट कोणत्याही प्रकारे तयार करेल, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तयार करेल. तुम्ही तुमच्या कंपनीचे अकाउंट आणखी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तयार करते, दुसरी कंपनी त्यांचे अकाउंट आणखी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तयार करते. मग सर्व अकाउंटिंग मध्ये सिमिलॅरिटी येणार आहे का, नाही. म्हणजे मी तयार केलेलं अकाउंट तुम्हाला समजणार नाही, तुम्ही तयार केलेलं अकाउंट मला समजणार नाही. कारण की तुम्ही तयार केलेलं अकाउंट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल, मी तयार केलेलं अकाउंट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल आणि सर्व प्रकारचा गोंधळ होईल. आणि म्हणून तो गोंधळ जर आपल्याला टाळायचा असेल तर सर्वांचे अकाउंट काय असले पाहिजेत, सिमिलर असले पाहिजेत.
म्हणजे मी जर कोणत्याही कंपनीचं अकाउंट बघितलं तर ते मला लगेच समजलं पाहिजे. मग ते कधी समजेल? जर त्यामध्ये काय असेल, सिमिलॅरिटी असेल तर. मग ती सिमिलॅरिटी, युनिफॉर्मिटी आपल्याला आणायची आहे, म्हणून काय असतात अकाउंटिंग स्टँडर्ड्स. नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड. सो वाय अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर नीडेड. म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्डची गरज का आहे किंवा ते का आवश्यक आहे? टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. See, accounting standard helps to maintain similarity, helps to maintain uniformity in presentation of financial statement, in presentation of financial reports. बघा, अकाउंटिंग स्टँडर्डमुळे काय होतं, सर्व कंपन्यांचे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत त्या एकसारख्या असतात, एकसारख्या होतात, त्यांचा फॉर्मॅट सारखा होतो, त्यांचं प्रेझेंटेशन सारखं होतं. कारण की प्रत्येक कंपनी एकाच प्रकारचे रूल्स फॉलो करते, प्रत्येक कंपनी एकाच प्रकारच्या प्रोसिजर फॉलो करतात आणि त्यामुळे सर्वांचे अकाउंट हे काय येतात, सारखे येतात. आणि त्यामुळे आपल्याला ते अंडरस्टँड करणे, म्हणजे मी जर कोणत्याही भारतामधल्या कोणत्याही कंपनीचं अकाउंट बघितलं तर ते मला इझिली समजू शकतं. का? कारण की त्या कंपनीने देखील तेच रूल फॉलो केलेले आहेत जे मी शिकलेलो आहे. म्हणजे आपण आतापासून जे रूल शिकणार आहोत, प्रेझेंटेशन शिकणार आहोत, त्याच प्रकारचं प्रेझेंटेशन प्रत्येक कंपनी करत असते आणि त्यामुळे आपल्याला ते समजणे काय जातं, इझी जातं. ओके, सो अकाउंटिंग स्टँडर्ड हेल्प्स इन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे आपण कोणत्याही कंपनीचं जर फायनान्शियल स्टेटमेंट बघितलं तर ते आपल्याला इझिली समजू शकतं. नेक्स्ट, टू हेल्प अकाउंटंट टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर अँड प्रॅक्टिसेस. आता अकाउंट तयार करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसिजर फॉलो केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस फॉलो केल्या जातात. मग आपण कोणत्या प्रकारची प्रोसिजर फॉलो केली पाहिजे? जर प्रत्येक अकाउंटंटनी आपापल्या मर्जीने प्रोसिजर फॉलो केली तर प्रत्येक कंपनीची अकाउंट काय असणार आहे, वेगळं येणार आहे. आणि मग गव्हर्नमेंटला किंवा इन्कम टॅक्स ऑफिसेसला त्याचं स्क्रुटिनायझेशन करणे काय जाणार आहे किंवा अनालिसिस करणे काय जाणार आहे, डिफिकल्ट जाणार आहे. बरोबर. म्हणून प्रत्येक कंपनीनी प्रोसिजर काय असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. आणि म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड काय करतं की तुम्हाला कोणत्या प्रोसिजर फॉलो करायच्या, व्हॉट प्रोसिजर यू हॅव टू फॉलो व्हाईल अकाउंटिंग, ते देखील कोण देत असतं, अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि त्यामुळे अकाउंटंट म्हणजे जो अकाउंट तयार करतो त्याला देखील प्रॉब्लेम येत नाही. त्याला माहिती आहे की मला जर अकाउंट तयार करायचं आहे तर मला कोणती प्रोसिजर फॉलो करायची आहे, मला कशा प्रकारे अकाउंट तयार करायचं आहे हे त्याला माहीत असतं. म्हणजे त्याला देखील अकाउंट तयार करताना कोणत्याही प्रकारच्या डिफिकल्टीज येत नाही. टू फॅसिलिटेट मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ टू ऑर मोर entities. Entities means enterprise or organization. Due to similarity in presentation of financial statement or due to similarity in presentation of financial reports, we can easily compare the account of one company with other company. आधी सांगितल्याप्रमाणे आपण भारतामध्ये ज्या ज्या कंपन्या आहेत अकाउंट तयार करतात त्या सर्व कंपन्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट काय असणार आहेत, सिमिलर असणार आहे. त्यांचं प्रेझेंटेशन सारखं असणार आहे, त्यांचं फॉर्मॅट सारखं असणार आहे. अकाउंट तयार करण्यासाठी जे रूल्स फॉलो केले जातात ते सारखे असणार आहे. आणि त्यामुळे एका कंपनीने तयार केलेलं अकाउंट आपण दुसऱ्या कंपनी बरोबर इझिली काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो. Next, to enhance reliability of financial statements. It is very important point. See, reliability is depends on standardization. Reliability म्हणजे विश्वास. आता प्रत्येक कंपनीचे अकाउंट्स आहेत ते समजा एकाच फॉर्मॅटमध्ये असतील आणि त्या प्रत्येक कंपनीने गव्हर्नमेंटने जे रूल सांगितलेले आहेत किंवा एक्सपर्ट बॉडीने जे रूल सांगितलेले आहेत ते समजा फॉलो केले असतील तर ते जे अकाउंटिंग स्टेटमेंट आहे ते रिलायबल होतं. काय होतं, रिलायबल होतं. आपल्याला अकाउंटिंग स्टेटमेंट बँकेमध्ये जमा करावे लागतात. जर आपल्याला लोन घ्यायचं असेल तर बिझनेससाठी वी हॅव टू सबमिट अवर अकाउंटिंग स्टेटमेंट टू गव्हर्नमेंट.
फॉर इन्कम टॅक्स पर्पज अँड फॉर मेनी अदर रिझन. वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याला आपले अकाउंटिंग स्टेटमेंट गव्हर्नमेंटकडे देखील जमा करावे लागतात. मग ते अकाउंटिंग स्टेटमेंट रिलायबल वाटले पाहिजे. मग ते कधी रिलायबल असतील? इफ यू फॉलोड अकाउंटिंग स्टँडर्ड वाईल अकाउंटिंग. अकाउंटिंग करत असताना जर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले असतील तर तुमची अकाउंटिंग स्टेटमेंट काय होते? रिलायबल होते. म्हणजे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि जर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले नाही, मग लोकांचा विश्वास असणार आहे का? तुम्ही जे फायनान्शियल स्टेटमेंट तयार केली असेल त्याच्यावर लोकांचा विश्वास राहणार नाही. म्हणजे जर तुम्हाला तुमची फायनान्शियल स्टेटमेंट रिलायबल बनवायची असेल तर तुम्हाला अकाउंटिंग स्टेटमेंट किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करणे आवश्यक आहे. टू मीट द लीगल रिक्वायरमेंट इफेक्टिव्हली. सी, अकाउंटिंग standards are issued by government bodies or may be issued by expert accounting body recognized by the government. It means all accounting standards need to be followed by every organization without any excuse. आता जे अकाउंटिंग स्टँडर्ड असतात ते गव्हर्नमेंटची जी बॉडी असते तीच इश्यू करत असते. आणि म्हणून प्रत्येक ऑर्गनायझेशनला, प्रत्येक कंपनीला, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला अकाउंट तयार करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करणे गरजेचं असतं. ती लीगल रिक्वायरमेंट आहे. आणि जर ती तुम्ही फॉलो केली नाही तर तुमची जे अकाउंट स्टेटमेंट आहे ती कोणीही एक्सेप्ट करणार नाही. नो वन विल एक्सेप्ट युअर अकाउंटिंग स्टेटमेंट. नो वन विल एक्सेप्ट युअर फायनान्शियल स्टेटमेंट इफ यू डोंट फॉलो अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यूड बाय दी गव्हर्नमेंट. लक्षात. म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण तयार केलेली अकाउंटिंग स्टेटमेंट किंवा फायनान्शियल स्टेटमेंट कोणत्या प्रत्येक बॉडीने एक्सेप्ट केली पाहिजे, म्हणजे मी जर गव्हर्नमेंटकडे सबमिट केली तर गव्हर्नमेंटनी ती एक्सेप्ट केली पाहिजे. मी जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट केली तर त्यांनी ती एक्सेप्ट केली पाहिजे. मी जर बँकेमध्ये सबमिट केली तर बँकेने ती एक्सेप्ट केली पाहिजे. असं जर मला वाटत असेल तर माझ्या त्या अकाउंटिंग स्टेटमेंट तयार करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले पाहिजे. म्हणजे ते एक लीगल रिक्वायरमेंट आहे. जर तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केले नसतील तर तुमची जी अकाउंटिंग स्टेटमेंट आहे ती कोणीही एक्सेप्ट करणार नाही आणि ती रिलायबल पण समजली जाणार नाही. अँड देअरफॉर यू नीड टू एक्सेप्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. लक्षात. म्हणजे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते तुम्हाला फॉलो करावे लागतात, ते तुम्हाला यूज करावे लागतात व्हाईल अकाउंटिंग. नेक्स्ट इज अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. In India, standards of accounting is issued by the Institute of Chartered Accountants of India, ICAI. म्हणजे इंडियामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड कोण इश्यू करतो? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, ICAI. तुम्ही CA चार्टर्ड अकाउंटंट हे नाव ऐकलेलं असेल, बरोबर? प्रोफेशन आहे. म्हणजे जे CA असतात चार्टर्ड अकाउंटंट त्यांची जी एक्झाम असते ती कोण घेत असतं? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. अँड ICAI इश्यूज अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स इश्यू करण्याचं काम कोण करतं? ICAI. अँड अकाउंटिंग स्टँडर्ड्स इश्यूड बाय ICAI आर अप्लिकेबल टू ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन इन इंडिया. भारतामध्ये जे बिझनेस ऑर्गनायझेशन असतील, म्हणजे लहान ऑर्गनायझेशन किंवा मोठ्या ऑर्गनायझेशन, सर्वांना अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करावे लागतात. आणि हे कोण इंडियामध्ये कोण इश्यू करतो? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. ICAI इज रिकॉग्नाइज्ड बॉडी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ICAI ही कोणाची बॉडी आहे किंवा कोणाची इन्स्टिट्यूट आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे त्यांनी इश्यू केलेले जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत ते गव्हर्नमेंटनी इश्यू केलेले आहेत असं समजलं जातं. द काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया constituted Accounting Standard Board ASB on 21st April 1977, recognizing the need for accounting standard in India. ICAI Institute of Chartered Accountant of India यांनी एक बॉडी तयार केलं किंवा बोर्ड तयार केलं. त्यांचीच बॉडी आहे अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑन 21st एप्रिल 1977. म्हणजे
21 एप्रिल 1977ला अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना केली. कोणी स्थापना केली? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. म्हणजे ASB ही कोणाची बॉडी आहे? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. ASB formulates accounting standard so that such standard may be established by the Council of India, Council of the Institute in India. What is the main role of ASB? The main role of ASB is to formulate accounting standard. म्हणजे आता भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करण्याचं काम कोण करतं? ASB, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, which was established on 21 April 1977 by ICAI. बघा, म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर्म्युलेट म्हणजे तयार करण्याचं काम कोण करतं? ASB, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. पण ते इश्यू कोण करतं? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. म्हणजे तयार करण्याचं काम ASB करतं आणि इश्यू करण्याचं काम कोण करतं? ICAI. The ASB will consider the applicable law, customs, uses, business environment, and the international accounting standard while framing accounting standard in India. See, formulating accounting standard is the main role of ASB. And while formulating accounting standard, ASB has to consider applicable law, customs of India, uses of accounting, business environment in India, and international accounting standard. म्हणजे जेव्हा अकाउंटिंग स्टँडर्ड तयार केले जातात, मी आधी परत सांगतो, अकाउंटिंग स्टँडर्ड तयार कोण करणार? ASB. आणि इश्यू कोण करणार? इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. आणि हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे म्हणजे अकाउंटिंगसाठी असलेले रूल्स, प्रिन्सिपल्स, प्रोसिजर हे तयार करण्याचं काम ASB करते. आणि हे तयार करत असताना त्यांना भारतामध्ये रूल्स काय आहेत, लॉ काय आहेत त्याचा विचार करावा लागतो. भारताचे जे कस्टम्स आहेत त्याचा विचार करावा लागतो. अकाउंटिंग स्टँडर्ड जे तयार केलं जाणार आहे त्याचा युजेस काय असणार आहे त्याचा विचार करावा लागतो. भारतामधलं जे बिझनेस एन्व्हायरमेंट आहे त्याचा विचार करावा लागतो. आणि महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहेत त्याचा देखील विचार करावा लागतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन नंतर अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर्म्युलेट करण्याचं काम ASB करत असते. ओके, सो रिमेंबर, in India, accounting standards are formulated by ASB, Accounting Standard Board, but issued by ICAI. म्हणजे फॉर्म्युलेट करण्याचं काम ASB करते, पण इश्यू करण्याचं काम कोण करतं? ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. नेक्स्ट इज इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, IFRS. International Financial Reporting Standard are issued by International Accounting Standard Board, IASB. IFRS is a set of international accounting standards stating how particular type of transactions and other events should be reported in financial statement. See, many organizations do their business at international level and therefore they need to follow some international accounting standards while accounting. अनेक ऑर्गनायझेशन इंटरनॅशनली बिझनेस करत असतात आणि म्हणून असे जे ऑर्गनायझेशन असतील त्यांना अकाउंटिंग तयार करत असताना किंवा फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड तयार फॉलो करावे लागतात. म्हणजे भारतामध्ये जर आपल्याला अकाउंट करायचं असेल, आपला बिझनेस समजा भारतामध्ये आहे, तर आपल्याला भारताचे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करावे लागतात. बट इफ यू हॅव टू सबमिट युअर फायनान्शियल स्टेटमेंट ॲट इंटरनॅशनल लेवल, देन you need to follow international accounting standard while preparing that financial statement. म्हणजे जर एखादी फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला सबमिट करायची असेल, मग अशा वेळी
फक्त भारताचे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करून चालणार नाही. तुम्हाला इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहेत त्यानुसार तुम्हाला तुमची फायनान्शियल स्टेटमेंट किंवा फायनान्शियल रिपोर्ट तयार करावे लागतील. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा आपण इंटरनॅशनली बिझनेस करत असतो तेव्हा आपल्याला अकाउंटिंग करत असताना कोणते स्टँडर्ड फॉलो करावे लागतात? इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड. अँड इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर इश्यूड बाय इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड IASB. IFRS are issued to develop accounting standards that will be acceptable worldwide and to improve financial reporting internationally. IFRS means International Financial Reporting Standard, means International Accounting Standard. मग हे स्टँडर्ड का दिले असतात की तुम्ही जर ह्यानुसार अकाउंटिंग तयार केलं तर ते इंटरनॅशनली कोणत्याही देशामध्ये एक्सेप्ट केलं जाऊ शकतं. म्हणजे लक्षात घ्या, समजा माझा बिझनेस भारतामध्ये आहे पण मला काही कारणामुळे माझं अकाउंटिंग स्टेटमेंट जपानमध्ये किंवा अमेरिकेमध्ये सबमिट करायचं. मग भारताच्या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार मी जर माझी फायनान्शियल स्टेटमेंट तयार केली तर ती अमेरिकेमध्ये एक्सेप्ट होणार आहे का? नाही. मग मला काय करावं लागेल? While preparing financial statement, my business need to follow international accounting standard so that my financial statement can be accepted worldwide. म्हणजे जर आपण इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार आपले अकाउंट तयार केले, फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले, फायनान्शियल रिपोर्ट्स तयार केले, तर आपण तयार केलेली स्टेटमेंट, आपण तयार केलेले रिपोर्ट, आपण तयार केलेले अकाउंट वर्ल्ड वाईड कोणत्याही देशामध्ये काय केले जातात? एक्सेप्ट केले जातात. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर भारतामध्ये जर आपल्याला अकाउंट पाहिजे असेल तर आपल्याला ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी जे अकाउंटिंग स्टँडर्ड दिले आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतात. पण जर आपल्याला इंटरनॅशनली अकाउंटिंग किंवा आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट सबमिट करायची असेल तर मात्र आपल्याला काय करावे लागेल? इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे IFRS, बरोबर, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड, ते फॉलो करावे लागते. आणि हे कोण फॉर्म्युलेट करते आणि कोण इश्यू करतं? इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करण्याचं आणि इश्यू करण्याचं काम करत असतं. इट इज अप्लिकेबल फॉर मल्टीनॅशनल बिझनेस एंटरप्राइजेस. आता जे मल्टीनॅशनल बिझनेस असतात, मल्टीनॅशनल बिझनेस मीन्स बिझनेस ऑर्गनायझेशन वर्किंग इन मोर दॅन वन कंट्री. म्हणजे अशा बिझनेस ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर म्हणजे हेड ऑफिस एका कंट्रीमध्ये असतं, परंतु हे बिझनेस ऑर्गनायझेशन इतर अनेक देशामध्ये आपला बिझनेस करत असतात. फॉर एक्झाम्पल सॅमसंग असेल, सोनी कंपनी असेल, टाटा कंपनी असेल, बरोबर. म्हणजे हे सर्व बिझनेस ऑर्गनायझेशन काय आहेत? मल्टीनॅशनल. म्हणजे अशा बिझनेस ऑर्गनायझेशनला इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डने जे अकाउंटिंग स्टँडर्ड दिले आहेत ते काय करावे लागतात? फॉलो करावे लागतात. सी द काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया हॅज सो फार इश्यूड 31 अकाउंटिंग स्टँडर्ड. म्हणजे ICAI कोणासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू करते? फक्त भारतासाठी, इंटरनॅशनल साठी नाही. ICAI हॅज इश्यूड 31 अकाउंटिंग स्टँडर्ड सो फार. म्हणजे आतापर्यंत ICAI ने किती अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू केलेले आहेत? 31. सो दिस इज अबाउट अकाउंटिंग स्टँडर्ड अँड IFRS. थँक्यू.